नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, 21 आणि 22 तारखेला आपण गहू पेरणी केली आणि आजची 23 तारीख आहे. आजपासून गव्हाचं ओलीत चालू होत आहे. आपण गहू पेरला शेतकरी मित्रांनो नर्मदा सागर आणि आज ओलीत आहे. गहू पूर्ण 8 एकर आहे. पूर्ण नर्मदा सागर एकच व्हेरायटी पेरली. आणि शेतकरी मित्रांनो, आता आलो आपण डीपी पाशी. तर लाईन यायची आहे. सकाळचे 8 वाजत असेल जवळपास, आता येणारच. तर फेज पाहून घ्या आपण किती काय तर. हे बघा, पहिला डीम आहे, सर्वात डीम. मंदातला फुल आहे आणि त्याच्यापेक्षा मंदातल्यापेक्षा थोडा डीम आहे. तीनही फेज आपले याचे आहे शेतकरी मित्रांनो, आणि एकच फेज मंदातला फुल आहे. तर आता येईल लाईन. तर आपलं ओलीत व्यवस्थापन आजचं कसं आहे शेतकरी मित्रांनो, गव्हाचं स्प्रिंकलरद्वारे आपण पूर्ण गहू काढून घ्यायचा आहे. आणि बघा, हे जे दांड फाडले आहे आपण, याच्यामध्ये आपण शीप लावणार आहे. बघा, हे पूर्ण दांड आहे, ह्या दुऱ्याचं त्या दुऱ्याले. आणि एकाच दांडमध्ये आपले 24 नोजल बसतात आणि 12-12 नोजल उडवायचे आहे. मंदातून कनेक्शन आहे याचं. आणि विहिरीला पाणी बघा किती आहे शेतकरी मित्रांनो. चॅनल जर कोणी नवीन असेल, सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. तर लाईन पाहूया आपण आली काय. तर आता लाईन गेलेली आहे. मगाशी तुम्ही बघितलं असेल, लाईन ह्या हिरवा लाईट अप्पर डिप्पर करत होता, ऑन ऑफ ऑन ऑफ. तर आता काही मिनिटात लाईन येईल. तर ऑटो स्विच केलेलंच आहे आपण, मेनवर आहे. बघा, तुम्ही पण अशी डीपी करून घ्या शेतकरी मित्रांनो. सुटसुटीत आहे, वापरायला जागा आहे. आपला मोबाईल चार्जिंग लावू शकतो आणि फेज किती आहे, काय आहे, कोणता डीम आहे, कोणता गेला ते पण चेक करू शकतो. आपल्याला इथंच माहीत पडते लाईनमध्ये फॉल्ट आहे का नाही. तर बघा, आज म्हणजे जवळपास 6 महिन्यांनी मोटर आज चालू होणार शेतकरी मित्रांनो. बघा, तशी तर आपण खरीप हंगामामध्ये मोटर लागायचो ड्राम भरायला, पण फॉल्टी लाईन असल्यामुळे ते पण लागले नाही. आज पहिला दिवस आहे. हे बघा, काटोकाट पाणी भरलेलं आहे. बघा, 1 2 3 4 जमिनीपासून 8 फूट पाणी खाली आहे. आपली विहीर आहे शेतकरी मित्रांनो 33 फूट खोल. बघा, पाणी भरपूर आहे विहिरीला, पाणी तुटत नाही. आपलं जवळपास 8 एकराचं ओलीत 200 पाणी निघतं. 8च घंटे लाईन आहे. तर आता लाईन आलेलीच असेल. बघा, हे बघा, लाईन आली आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा, लाईन स्टॉप झाले. 3 फेज आलेली आहे. पुन्हा चेक करूया आपण. हे बघा, हे बघा, पहिले डीम होता, आता बघा फुल आहे. आहे तिसरा बघूया, ह्या पण फुल आहे, ह्या पण फुल आहे. आता मोटर ऑटोमॅटिक स्टार्ट होणार. बघा, स्टार्टरही चांगलं स्टार्टर आहे. हे स्टार्टर आहे ना शेतकरी मित्रांनो. हे बघा, कटकन आवाज आला, मोटर स्टार्ट झाली आहे आपली. पाणी यायला सुरुवात झाली. हे बघा, आणि आपलं शिप चालू होईलच आता 1 मिनिटात. आता पूर्ण 1-2 मिनिट लागेल शेतकरी मित्रांनो, कारण की पूर्ण पाईपलाईन आपली खाली आहे. पूर्ण पाईपलाईन भरतले 2 मिनिटं लागते शेतकरी मित्रांनो. 2. आता शीप पुढे उडणारच आहे. आणि आपली शीप लावण्याची पद्धत बघा शेतकरी मित्रांनो, 12-12 नोजलच आहे. 5 HP ची मोटर आहे टेक्समो. आणि 12 नोजल का लावले? 12 नोजल म्हणजे बारीक तुषार राहते आणि चांगल्या पद्धतीने ओलीत होते. बघा, पाणी पोहोचलेलं आहे आपलं, पण पाईपलाईन पूर्ण भरेपर्यंत शीप काही उडणार नाही. आणि जिथे शीप लावली आहे ते पण पाईप खाली आहे. आता उद्याला किंवा दुपारून दुसरी शीप लावणार आहे आपण खालून. हे दुसरी शीप हे 12च्या नंतर लागणार आहे. 8 वाजता राईट टाइम लाईन आली आहे. तर असं ओलीत चालू आहे आपलं शेतकरी मित्रांनो. सकाळी चालू होतो शेतामध्ये, आणि कुठे कुठे डुकरांनाही गहू खाल्लेला आहे. आता खालतं मी सकाळीच गहू फेकलेला आहे, तो काही व्हिडिओ बनवू नाही शकलो, कारण की लाईन आली
तर आपलं ते काम राहून जायचं होतं. हे बघा, नवं पाईपलाईन पूर्ण भरलेली आहे आणि आता स्प्रिंकलर म्हणजे तुषार सिंचनमध्ये पाणी आलेलं आहे. बघा, नोझल काही नोझल घुमायला पण लागले. पूर्ण पॅक झाल्याशिवाय हे नोझल उडणार नाही. शेवटपर्यंत पाणी पोहोचायचंच आहे अजून. बघा, आणि हे शिप जेव्हा मी लावली का नाही, धुऱ्यापासून 1.5 पाईप अंतरावर आहे. धुऱ्यापासून 1.5 पाईप अंतर. आणि त्या शिपीपासून इकडं ह्या डोस दांड दिसत आहे तुम्हाला, ह्या 2.5 पाईपावर आहे शेतकरी मित्रांनो. तो दांड आणि ह्या दांड 2.5 पाईपावर आहे. आणि धुऱ्यापासून फक्त 1.5 पाईप असे आपले 7 दांडा आहे. 7 शिपा बसणार. वरतं 7 शिपा, खालतं 7 शिपा, अशा 14 शिपा 7 दिवसात ओलीत पूर्ण क्लिअर होऊन जाणार. आणि बघा, आपली शिप स्टार्ट झालेली आहे. प्रत्येक नोझल घुमत आहे. आता आपण बारीक निरीक्षण करूया शेतकरी मित्रांनो. हे बघा, आणि धुऱ्यापर्यंत पाणी जात आहे. बघा, आणि पूर्ण आपला गहू चांगल्या रीतीने वलित होऊन राहिला. हे बघा, प्रेशर बघा व्यवस्थित, आणि पूर्ण नोझल घुमत आहे शेतकरी मित्रांनो. एकही स्टॉप नाही आहे आणि चांगलं ओलीत होऊन राहिलं. बघा, कुठेच लिकेज नाही, काही नाही. बघा, पूर्ण शेल्यापर्यंत. तर असं ओलीत आहे. आता हे 8 वाजता लागली शिप, 12 वाजता बंद होणार. लगेच दुसरी लावून तयार आहे. तिथे मधात कनेक्शन आहे शेतकरी मित्रांनो. आणि ओलीत आपण बघा, हे सेंटर आहे, हे वावराचं सेंटर आहे. इथून आपण दांड फाडलेला आहे. हे बघा, ह्या जो दांड आहे, ह्या दांड मध्ये पाणी येणार. इथूनच कनेक्शन जोडल्या जाणार. हे बघा, इथून इकडं 12 नोझल आहे आणि इथून इकडं 12 नोझल आहे. इथे बेंड लागणार. हे बघा, पुन्हा 2.5 पाईप टाकायचे. पुन्हा हे आता हे 12 वाजता बंद होणार. लगेच 12 अजून 5 मिनिटानं हे शिप लागणार. कारण की मोटर बंद करावं लागेल, कनेक्शन जोडावं लागेल, पुन्हा चालू करावं लागेल. पुन्हा हे लागणार 12च्या नंतर. 4 वाजता ऑटोमॅटिक बंद होऊन जाणार. आणि 12च्या नंतर हे शिप उचलावं लागेल आपल्याला 3 वाजता, 2:30-3 वाजता. कारण की सोकू देण्याला लागणार थोडं. पुन्हा हे सकाळी 8 वाजता लागणार शेतकरी मित्रांनो. असं आपलं ओलीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, कशी वाटली ही माहिती? असं ओलीत व्यवस्थापन आहे आपलं. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल, नक्की शेअर, सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता आपले असेच व्हिडिओ येत राहतील गव्हाचे आणि चण्याचे. आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.